तर नमस्कार मित्रांनो, आज एक नवीन प्रोडक्शनला चाललो आहे। जाता जाता एका मित्राला पिक करायचं आहे, तर तुम्हाला सरप्राईज आहे। तुम्ही ब्लॉग पाहत राहा। मित्रांनो, आलेलो आहे हॉटेलवर। जाता जाता बाई तुला बाय बाय करतो आहे। बाय बाय, धन्यवाद। अजून काही बाय बाय टाटा। तर मित्रांनो, असं ब्लॉग बघत मी आलेलो आहे आमच्या मित्राकडे, म्हणजे पांडू तात्या। आपल्याला जायचंय बरं का? कुठे जायचे? चला तुम्ही, तुम्हाला बी सरप्राईज आहे बरं का? चला 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 मित्रांनो, बघत राहा आमचा ब्लॉग। तर मित्रांनो, किल्ले धारूळ येथे हल्ली छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा बसवण्यात आला आहे मित्रांनो। तर नक्की या। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा चौक आहे। लवकरच येथे पुतळा बसवण्यात येणार आहे मित्रांनो। लागलेला आहे किल्ले धारूळचा अवघड घाट, वळणाची वाट सांभाळून चाल मित्रांनो। किल्ले धारूळ हे खूप निसर्गरम्य असं वातावरण आहे मित्रांनो। नक्की आल्याच्या नंतर किल्ले धारूळचे डोंगर, किल्ले धारूळचा किल्ला, ऐतिहासिक नाणी पाहायला विसरू नका। आणि मित्रांनो, आपण पाहू शकतात किती निसर्गरम्य असं वातावरण आहे। आता पाऊस पडलेला आहे, पावसामुळं डोंगराचं वातावरण हिरवमय झालेलं आहे। डोंगर कुरून हा रस्ता काढलेला आहे मित्रांनो। तर आपण नक्की आल्याच्या नंतर किल्ले धारूळच्या घाटामधून सावकाश चाला, कारण येथे दररोज ॲक्सिडेंट होतात मित्रांनो। तरी आपण जपून चाला। पांडू तात्या, तुम्हाला सरप्राईज माहिती का नाही? काही कठीण अवघड रस्ता आहे आणि डोंगरी भाग असल्यामुळं हा बीड जिल्ह्याचं किल्ले धारूळ काय आहे काहीच पाहू शकता। किल्ले धारूळचा अवघड घाट, डोंगर हे आहे, जबरदस्त असं लोकेशन आहे मित्रांनो। किल्ले धारूळला या आणि वळणाची वाट, लय अवघड घाट नक्की पाहायला या, कारण आमच्या अवघड घाटामध्ये दररोज 1 किंवा 2 तरी ऍक्सिडेंट होतात। डेली 1 किंवा 2 ऍक्सिडेंट होतात मित्रांनो। कारण अरुंद रस्ता असल्यामुळं आमच्या घाटाचं काम नाही झालेलं आहे रस्त्याचं। तर तुम्ही नक्की या। आमच्या धारूळ मध्ये हा मसोबा पण आहे घाटातला, हा सदैव रक्षण करतो, पाहू शकतात। आता येणार आहे तर आपण बघणारच आहोत। आणखीन एक गोष्ट सांगायची मित्रांनो, की आमच्या किल्ले धारूळ येथील आमचं धनगर बांधव जे की आता गावाकडे परतले आहेत, तुम्ही पाहू शकता। मेंढ्या चारण्यासाठी आता मोबलक चारा हा किल्ले धारूळ येथे तयार झालेला आहे मित्रांनो। पाऊस पडल्यामुळं आपण पाहू शकतात मागं म्हणजे आमचे धनगर बंधू किल्ले धारूळला परत आलेले आहेत। आता किल्ले धारूळ येथे मुबलक चारा उपलब्ध झाल्यामुळं आता त्यांना दौड होणार नाही, कारण आमच्या किल्ले धारूळ येथील बऱ्याच धनगर समाज हा चारा नसल्यामुळं बाहेर गावी म्हणजे अनेक दिवस, म्हणजे साधारणतः 6 महिने ते बाहेरच असतात। आणि 6 महिने बाहेर म्हणल्याच्या नंतर ते जित्राबाला इतकं जीवाच्या पलीकडे सांभाळतात। अक्षरशः माय लेकराला जशी सांभाळते तसं ते त्यांच्या जित्राबाला सांभाळतात। लेकरा बाळा सोडून, मायबाप सोडून धनगरवासियांना धारूळ येथील चारा दिवाळी आणि उन्हाळी दिवसामध्ये भरपूर मुबलक नसल्यामुळे गाव सोडावं लागतं। लेकरं बाळ मोठीची टाकून, घोड्याच्या पाठीवरती टाकून उन्हातानाचं राम हिंडावं लागतं। चित्रापासाठी राम सोडावं लागतं। सरकारला हे कळत नाहीये। हे मोठ तालुका हे झालेला आहे, पण इथं गोरगरिबांचे खूप हाल होतात। जे कमावलेले, जे धंदे पाणी टाकून बनलेले माणसं आहेत त्यांचे काही काळजी नाही, पण सर्वसाधारण माणसांचे भरपूर हाल होतात। हे दिसून येत नाही सरकारला कुणालाच। हे छोट्या छोट्या गोष्टी असतात हे, आणि सर्वसाधारणचे प्रश्न मांडत पण नाहीये कुठं, आणि कुणाला काळजी पण नाहीये।
भरपूर असे हालत भरपूर समाजाचे आमचेच म्हणून नाही, भरपूर समाजाचे हालत असेल. बघायला गेले सर्वसाधारण एकदा तर खेडोपाडी तुम्ही फिरायला जर चालू केलं ना, असे कित्येक लोक खाण्यापिण्या वाचून असे उपाशी मारायला दिसतील तुम्हाला. दुःख वाटतं की किल्ले धारूळ येते असा असंख्य जाती जमाती आहेत ज्या की व्यवसायच करतात. नोकरदार वर्ग तर राहिलाच नाही आमच्याकडं. तर आपण पाहू शकतात मित्रांनो, हे आहे किल्ले धारूळ येथील आरणवाडी येथील तलाव नवीनच झालेला आहे मित्रांनो. आपण पाहू शकतात किल्ले धारूळचं हे तलाव. मागून आलेले आहे एसटी महामंडळ लाल परी आम्हाला करणार आहे ओव्हरटेक. किल्ले धारूळचा हा इतकं नैसर्गिक वातावरण आहे. लालपरी ओव्हरटेक करून गेलेली आहे. गरीबाची फॉर्च्युनर लालपरी 22 लाखाचं वाहन म्हणजे एसटी महामंडळ. निसर्गरम्य असं वातावरण आहे. पाऊस पडल्यामुळं हिरवेगार डोंगर दिसत आहेत. उन्हाळ्यामध्ये मात्र ते लाल भडक होतात. तर नक्की पाहायला या मित्रांनो किल्ले धारूळचं वातावरण कसं आहे. आम्ही आता थांबलेलो कॉफी सेंटरवर. कॉफी घ्यावा म्हटलं थोडी. होईल सर मध्ये छान कॉफी असते. कॉफी पहा. त्रिमूर्ती टी अँड कॉफी सेंटर नक्की बीड परळी हायवेवर तुम्ही नक्की एक वेळ कॉफी प्या मित्रांनो. खूप छान कॉफी आहे, प्रसिद्ध आहे. तर मित्रांनो आम्ही कॉफी घेतो. पाऊस पडल्यामुळं ठिकठिकाणी जे असलेले तळे आहेत ते तुडुंब भरण्याच्या दिशेला आहेत. खूप छान पाऊस झालेला आहे, त्यामुळं पाण्याचा प्रश्न थोडासा कमी झालेला आहे. तर आपण पाहू शकता खूप छान असं हे उन्हाळ्यामध्ये आटलं होतं, पण एक 2-3 पाऊस झाल्यामुळं हे तळे थोडेसे भरले आहेत. काही ठिकाणी अजूनही पाऊस नाही, पेरणी नाही, पण तरी पण पाण्याचा प्रश्न थोडासा मार्गी लागलेला आहे. तर मित्रांनो नक्कीच यंदा तरी पाऊस छान होईल. आजूबाजूला पाहत आहे मित्रांनो तर पेरण्या काही अजून झालेल्या नाही आहेत, कारण इकडं एकच पाऊस झालेला आहे असं ऐकलं आहे. त्यामुळं बऱ्याच ठिकाणी अर्धवट पेरणी झालेली आहे, काही ठिकाणी झालेली आहे, काही ठिकाणी नाही. आणि आमचा बीड जिल्हा म्हणजे सोयाबीन आणि कापूस या 2च पिकावर जास्त भर देतं. बाजरी, गहू अनेक ठिकाणी बऱ्याच प्रकारात ऊसही आहे. जास्त पिकं या बीड जिल्ह्यात घेत जात नाहीत. तर मित्रांनो बीड परळी हायवेचं काम चालू आहे आणि रस्त्याचं काम चालू असल्यामुळं प्रचंड अशी धूळ आपण पाहू शकतात. परळी बीड हा नॅशनल हायवे आहे, तर या रोडचे काम चालू असल्यामुळं खूप असा त्रास सहन होत आहे मित्रांनो. डोळ्यात धूळ चालली आहे. खरबूड रस्त्यावरून चालत आहोत आणि आपण पाहू शकतात रस्ता पूर्ण उकरलेला आहे. मोटरसायकल मोठ्या वाहनांना तारेवरची कसरत करावं लागत आहे मित्रांनो. जरी आपण परळी बीड हायवेला जात असताल तर सावकाश चाला, नाहीतर घसरून पडाल नक्की. कारण आता मुरुम टाकलेला आहे आणि मुरुम टाकल्यामुळं गाड्या लवकर स्लिप होतात. तुम्ही पाहू शकतात पूर्णच्या पूर्ण रोड हा उकरून काढलेला आहे. आजूबाजूला काम चालू आहे. पाठीमागं बघा हे मशीन आहे जे की लेवल करत आहे. JCB पण आहे. सगळं काम म्हणजे सरकारचं खूप वेगानं चालू आहे. लवकरच येथे चौपदरीकरण होणार आहे असं ऐकलं आहे. पण असो, भविष्यात रोड चांगला असणं काळाची गरज आहे. ॲक्सिडेंट होणार नाही. रोड चले खराब लागला, काय करावं, काय करायचं आता. भविष्य चांगला होणार आहे ना. तर मित्रांनो परळी बीड हायवे रस्त्याचं काम चालू आहे. आपण पाहू शकता.
अवमान होत आहे. भविष्यात थोडी कळत सोसावं लागेल ना बाबा. खूप ऊन पडलेला आहे. ऊन पडल्यामुळं आम्ही झाडाखाली थोडंसं विसावा घेत आहोत आणि आम्ही आमच्या ज्या पांडू तात्याला सरप्राईज देणार आहोत किंवा तुम्हाला जे सरप्राईज देणार आहोत त्यापासून आम्ही फक्त 5 किलोमीटर दूर आहोत आणि आज आम्ही त्या लोकेशनवर जाणार आहोत. नक्की आपण हा ब्लॉग शेवटपासून पाहत राहा. तुमचं काय म्हणणं बसला हे झाड आहे. झाडाचं कुठं बसला पुन्हा लोक म्हणतील कुठं उपटन पण कुठे उपटायची नाही. उल्लू बनवता काय म्हणते ना आम्हाला उल्लू. ज्याची आतुरता होती ती व्यक्ती म्हणजे महेश दादा यांची भेट झालेली आहे आणि त्यांनी आम्हाला पर्सनली इन्व्हाइट केलेला आहे. एक काहीतरी गोष्ट आहे जी की आम्हाला अंमलात आणायची. नक्कीच तुम्हाला मी आलो तर आमचे मित्र हरिओम दादा पण आलेले आहेत. देवगण साहेब आलेले आहेत. त्यांना वडापाव आलेला शनिवार आहे. गरीबो के देवगण म्हणजे आमचे अनुभव पण आलेले आहेत. आता नवीन प्रोडक्शन निर्मिती होत आहे तर नवीन प्रोडक्शन साठीची आमची छोटीशी एक मीटिंग आहे. आम्ही बोलू तर महेश दादाची भेट झालेली आहे. आपण पाहत आहात महेश दादा ड्रायव्हिंग करत आहेत. पाठीमाग पांडू तात्या आहेत. हे हरिओम दादा आहेत. टाटा बाय बाय करत आहेत. तुम्हाला काही बोलायचं असलं तर बोला. तर मित्रांनो खूप चांगलं वाटलं महेश दादाची हरिओम दादाची भेट होऊन. दादा दादा उलट करा दादा दादा आधी लोक दाखवायचा मला दादा. हो देखो आज देखो तेल में तले वाला है वो. देखो कैसा वो कैसा कैसा उमर है वो. देखो हाँ गया पीछे गया बहुत पीछे गया. तर नमस्कार मित्रांनो. तर आम्ही आलेलो आहोत महेश दादा यांच्या फार्म हाऊसला. तुम्ही पाहू शकतात त्यांचं खूप छान फार्म हाऊस आहे आणि आमची टीम मध्ये बसलेली आहे. आणि आमचे हरिओम दादा वडापावची थोडीशी नाश्ता पार्टी. आमचे देवगण अरे बापरे नारळ 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 इथे दाखवा ना खरी बघता ना. हो आहे नारळ माझ्या तोंडाला पाणी सुटलं. उपास आहे मला आज. माझं काही खायचंच नाही नुसतं नारळ कार्यक्रम. देवगण कसं वाटतं बरं वाटतंय का? एकदम मस्त. तर हे आमचे अजय देवगण आहेत आणि त्यांची जास्त ओळख ह्या माणसाला. सांगा बरं ते कसे आहेत ते सांगा. देवगण देवगण कसा वाटतो तुम्हाला कसा वाटतो त्याला अजय देवगण आहेत. अरे बापरे शेंगा खायच्यात मला त्याच्यामुळे आता बघू. तर तसं नाव मित्रांनो देवगण म्हणून यांचं इंस्टाला अकाउंट आहे. लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा. दादाचं पण आहे आमच्या हरिओम दादा. लाईक करा सबस्क्राईब करा. आणि माझं पण आहे मिस्टर अँड मिसेस काळे. तुम्हाला माहिती आहे भरपूर काही असं बघण्यासारखं आहे. आपण नक्की आमचा ब्लॉग शेवटपासून पाहता. बाय बाय. तर आपण पाहू शकतात महेश दादाचं फार्म हाऊस शेतातलं. बाबा माझ्या आधी येऊन बसलेले ते. तो खूप छान वाटतंय. एसी पण आहे वरी. सोफा. हे माणूस बघा हे वजनदार झाले आरामात बसले. हे बघा बॉडी मेंटेन कसे नंबर 1 आहे. जबरदस्त. आणि फक्त त्यांचं वय सांगू नका. सोशल मीडियाला वय नसतं. त्यांचं जरा वय कमी पण बॉडी खूप मेंटेनन्स मध्ये. माझं काय ते म्हातार माणूस लय जबरदस्त आहे बघा. जे पलीकडल्या कडेला बसले ते अजय देवगण. साधारणतः 50 वर्ष वय आहे. आपण खाते पिते घरचे पण खाते पिते घरचं आहे पण. आणि हे तर काय मला 2-2 दिवस भाकरच भेटत नाही. साडू आता जरा कमी झाले. तब्येत कमी झाली माझी. कमी झाली यांची तब्येत म्हणा. फक्त 90 किलोचे. झाले फक्त 90 किलोचे.
नाही पद्धत कमी झाली. 85 फक्त. हा, 5 कमी झाली फक्त. अजून कमी करू ना. नक्की हो बिलकुल. उड्या हाणायच्या सायकलवर. सायकल नाही, मोठ्या सायकलवर. आणि महेश दादा आलेले आहेत. तर नमस्कार मित्रांनो, तर खिचडी पार्टी वडापाव तर काय दिसलेच नाही ह्या आधी देवगाने. नुसतं दिसायला मरकुडे 12 ते 12 वडापाव खाऊन टाकले. हे बघा खिचडी राहिली, हे बघा ही उलशी कुलशी खायला खारवडी. बघा ही माणूस काय नाही तुला 12 ते 12 वडापाव खाल्ले आम्ही उपाशी आता पुसून खायचं. वडापाव पार्टी झाली बर का. आता निलंगा राईस आहे, उलट खायला लागलो थोडं थोडं. तुम्हाला काय खायची इच्छा आहे का? निलंगा राईस उलट खा उलटा. ह्या माणसानं तर तुम्हाला सांगतो सगळं राईस खाऊन टाकला. एक उलट फुलंय, एकच्या पुरतं काही फुलंय का आम्हाला? हो हरिओम दादा, माय फेवरेट. वजन कमी करा म्हणलं तर तू किती बी खायला लागली. तुम्हाला काय बोलायचं का? काय नाही, मला खाऊ द्या आता. गरीब माणूस आहे काय मग दादा काहीतरी बोलाव. पार्टी कशी झाली? वडापाव कोणी जास्त खाल्ले? वडापाव सगळ्यात जास्त वडापाव आवडणारा व्यक्ती म्हणजे गोविंद सर. गोविंद सरने सगळ्यात जास्त वडापाव खाल्लेत. हा, मी खाल्ले का 2? देवगणने 2 खाल्लेत. हरिओम 2-3 मी एकच खाल्ला आणि यांनी पण एकच खाल्ला. पाडू त्याने 4 तास. मी थोडीशी अर्धी खिचडी खाल्ली आणि बाकी सर्व चालू व्यवस्थित. आले सगळे मित्र भेटायला. मला उपास असल्यामुळे सगळेजण माझ्याकडे ढकलेले. मी झालोय आता जड. कशानं? म्हणजे खाऊन माझं वेट वाढलेलं आहे. मला अलगच वाटतं जड म्हणले मग. त्याला मित्रांनो हसी मजाक असतं थोडंफार, काही अडचण नाही त्याच्यात. पण खूप छान वाटलं, महेश दादाला भेटलो. आणि आता आमची निघण्याची वेळ आहे, आम्ही आता निघणार आहोत. त्यामुळं तर मित्रांनो फायनली आम्ही आता निघत आहोत. दादाला भेटून खूप छान वाटलं. हरिओम दादाना तुम्हाला भेटून बरं छान वाटलं. आणि पांडू दादा तुम्हाला कसं वाटलं दादाला भेटून? एकदम सुपर, एकदम छान वाटलं दादाला भेटून. तर मित्रांनो माझ्या आयुष्यातला खूप सुंदर दिवस आहे. आम्ही आलेलो आहोत दादाला भेटायला, पण एक स्वप्न आहे ते पूर्ण करायचं आहे. भविष्य लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे आता आणि पाहू काय होत आहे ती. पण दादाला भेटून खूप छान वाटलं. हरिओम दादा करवी दादाची माझी भेट झाली. दादाचे खूप छान विचार आहेत आणि आमचे गरीबोके अजय देवगण तुम्हाला बी मितळीवाले नाही खरं त्यांचं नाव आहे धनराज कुटेवाड आणि खूप छान आहेत आणि दोस्तीतल्या दुनियेतले दिलदार अशी व्यक्ती आहे. और ये तो आपको मालूम है ये ढेरी वाले ये आणि महेश दादा काही बोलाल का आमच्या विषयी? तुम्ही इथं मला भेटण्यासाठी आलात त्याबद्दल तुमचे मनापासून सर्वांचे धन्यवाद. लवकरच तुमचं स्वप्न आणि पूर्ण करण्याचा हो मी नक्कीच प्रयत्न करतोय. सगळ्यांची मेहनत आपल्याला सगळ्यांची साथ हवी आहे. तुमची सर्वांची सगळ्यांची साथ हवी आहे. आमच्या मित्राच्या चॅनलला नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. बाय बाय.